यानंतर बातमी राष्ट्रवादी काँग्रेस संदर्भातली आहे। दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चा अचानक बंद पडलेल्या आहेत। आता त्यामागचं कारण समोर आलंय। विलीनीकरणानंतर संयुक्त राष्ट्रवादी काँग्रेसचं नेतृत्व कोण करणार यावरून चर्चा रखडल्याची माहिती आहे। तर सध्या सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनामुळे ही विलीनीकरणाची चर्चा थांबल्याचं बोललं जात आहे। बघूया। राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या प्रक्रियेला वेग आला असून या संदर्भातील चर्चा विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे तात्पुरती खंडित झाल्याचा दावा सूत्रांकडून करण्यात आलाय। दोन्ही गटांच्या एकत्रीकरणानंतर संयुक्त राष्ट्रवादी काँग्रेसचं नेतृत्व कोणत्या गटानं करायचं या मुद्द्यावर विलीनीकरण रखडलं असलं तर त्यावर तोडगा काढण्याचे प्रयत्न केले जात असल्याचं समजतंय। लोकसभा मतदारसंघाच्या फेररचनेच्या घटनादुरुस्ती विधेयकाला अटी शर्तींवर पाठिंबा देण्याची जाहीर भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं घेतली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरण प्रक्रियेला वेग आला असून या संदर्भातील चर्चा विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे तात्पुरती खंडित झाल्याचा दावा सूत्रांनी केला। यावरून राजकीय वर्तुळात ही प्रतिक्रिया उमटल्यात। त्यांचं त्यांनी बघावं, आम्हाला काही देणं घेणं नाही असं म्हणत काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी यावर अधिकचं बोलणं टाळलंय। त्यांचं ते बघत बसतील, आम्हाला काय करायचंय त्यांचं ते पाहावं, कुणी करावं किंवा जावं की नाही जावं। पण माझा विश्वास आहे की पवार साहेब या इतके वर्ष पुरोगामी विचाराला धरून आहे, तेच विचार धरून राहतील अशी आम्हाला माहिती आहे। आता शेवट पुढे काय होतं, आम्ही काही ज्योतिषी नाही आणि आम्ही काही कोणाचा हातही पाहिला नाही की कोण कुठे जाईल आणि कोणाबरोबर युती मिळून हा सेकंड करेल। त्यामुळं ज्यांचा याच्यावर जास्त विश्वास आहे त्यांनाच हा प्रश्न तुम्ही विचारले तर बरं होईल। लोकसभा मतदारसंघ फेररचनेच्या घटनादुरुस्ती विधेयकाला अटी शर्तींवर पाठिंबा देण्याची जाहीर भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षानं घेतली आहे। याबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण दिलं होतं। या विधेयकाच्या निमित्तानं शरद पवारांची राष्ट्रवादी एनडीएमध्ये सामील होण्याच्या चर्चा वारंवार होत आहे। असं असतानाच शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतल्यानं विलीनीकरणाचा मुद्दा ऐरणीवर आला। एनडीएतील राष्ट्रवादीच्या सहभागासंदर्भात शरद पवारांची भूमिका संदिग्ध असून या भेटीनंतर निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे असं मत एकेकाळी शरद पवारांच्या दिल्लीतील पक्षवर्तुळात असलेल्या एका नेत्यानं व्यक्त केलं। दरम्यान शरद पवार आणि मोदी यांच्यात काही चर्चा झाली त्यांनाच माहिती, पण आत्ताच्या आंदोलनामुळे एनडीएमध्ये जाण्याचा मार्ग रखडला असं मंत्री संजय शिरसाट यांनी म्हटलं। शरद पवार साहेबांची गेल्या आठवड्यामध्ये पंतप्रधानांशी भेट झाली, त्याच्यामध्ये काय चर्चा झाली त्या त्यांनाच माहिती आहे। परंतु जनरल याच्यामध्ये शरद पवार हे एनडीए सोबत जातील की काय अशी शंका सर्वजण उपस्थित करत आहेत। परंतु आता चालू असलेल्या आंदोलनामुळे कदाचित हा एनडीएमध्ये जाण्याचा जे अडथळे आता निर्माण झालेत, म्हणून हे कधी काय होईल घडेल हे मला वाटतं पुढच्या आठवड्यामध्ये आपल्याला स्पष्टपणे दिसेल। विलीनीकरणानंतर पक्षाचं नेतृत्व कुणी करायचा हा अडचणीचा मुद्दा बनला असला तरी त्यातून मार्ग काढण्यासाठी वरिष्ठ नेत्यांना मध्यस्थी करावी लागणार आहे। मात्र त्या संदर्भातही अजून अंतिम निर्णय झाला नसल्याचं समजतंय। एनडीएमध्ये सामील व्हायचं असेल तर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसला विलीनीकरणाशिवाय पर्याय नसल्याचा संदेश देण्यात आला आणि त्यामुळे येत्या काळातील घडामोडींकडे लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।